यामध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून मंचर बाजार समितीमध्ये जन आक्रोश आंदोलन करण्यात आले। कांद्याला 7 ते 10 रुपये बाजार भाव मिळत असल्याने शेतकऱ्याचा उत्पादन खर्च देखील निघत नाहीये। त्यामुळे आमची दिवाळी गोड व्हावी अशी आर्त हाक शेतकऱ्यांनी दिली आहे। या आंदोलनात शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे कार्यकर्ते देखील सहभागी झाले। मंचर शहरामध्ये आपल्या शेतकऱ्यांच्या मागण्यासाठी आपण आज खऱ्या अर्थानं आपण पाहतोय आंदोलन स्थळावरून शेतकऱ्यांशी संवाद साधला आमचे प्रतिनिधी रोहिदास गाडगे यांनी। शेतात कांदा पिकवलेला आहे आम्ही, मी खर्च मांडलेला आहे किती लॉस या शेतकऱ्याने, किती खर्च आहे किती काय। आमची दिवाळी गोड होणार नाही, आमच्या मुलांना आम्हाला कपडे घेता येणार नाही अशी आमची शेतकऱ्याची परिस्थिती झालेली आहे। या कांद्यापायी आम्ही खर्च किती केलेला आहे आणि आम्हाला भेटणार काय? आम्हाला आत्महत्याची पाळी येणार आहे। विदर्भावानी या पश्चिम महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना जागा झालं पाहिजे सरकारने शेतकऱ्यासाठी, ही आमची भूमिका आहे। आमच्या मुलांना आम्हाला दिवाळीला कपडे घेता येणार नाही, आमची अशी आता परिस्थिती। हे जर आम्ही पैसे घातलेत आणि जर आम्हाला तोटा आला तर आम्ही पैसा आणायचा कुठून 2 रुपये। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।